हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज एकत्र आम्ही स्टार्ट करत आहोत. सो आज संडे आहे पण आज बिझी डे आहे. पहिला जायचं हॉस्पिटलला, त्याच्या आधी रचनाची अपॉइंटमेंट आहे MRI साठी. रचना इज लिटिल बिट नर्वस. मला का असं वाटतंय? ठीक आहे, चलो. सो रचनाचं MRI आहे स्पाईनचं आणि लेगचं. मला काल वाटलं एवढं फिरल्यानंतर की आय एम फीलिंग गुड, पण नाही. अख्खी रात्र जी काढली आहे ना मी, खूप पेन आहे. चलो. फायनली आम्ही पोचलो लोटस MRI स्कॅन पनवेल. चला. तू बोलला हलायचं नाही, माझं खूप दुखायला लागलं. काय नाही, माझं नाव घे. सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित. कोणी आले आज भेटायला. माझी मैत्रीण यायच्यात मला बदलत नाही. फायनली डन विथ MRI. सगळं काय झालं. आम्ही अजून नाश्ता नाही केला आहे. वाजलेत आता पहिल्या स्कॅनला मी नव्हती जात. वाजलेत आता 1 आणि आम्ही अजून नाश्ता नाही केला. चला. सो फायनली आम्ही पुन्हा एकत्र आलो आहेत आणि आता आम्ही जातो आहोत लंचला, कारण ब्रेकफास्ट स्किप झालं आहे. आणि लंच करून आम्ही मग मी जाईल हॉस्पिटलला. राऊंड आहे. लंच केलाय मी घरी, पण याला इथंच खायचं आहे. अभिला इथे खायचं आहे म्हणून आम्ही आलो आहे. ॲक्च्युली मग नाश्ता नाही केला, पण नाश्ता रचनाने जेवण बिवण सगळं रेडी केलं आहे, कारण अभिला आमच्या इकडे लंच होममध्येच यायचं आहे. ड्रमस्टिक पेपर संपायचं हे तेव्हा काय नाही करत. हॉस्पिटलवाल्यांबरोबर सगळं नवीन ट्राय करून घेतो. तिच्या नाही येत तुला काय हवं आहे? तू खाशील ना सर्व व्हेजच खाता. कंपनी होती अपुनीवर, असून आमचं पोट दुखलं. अभिचे एक जोक. बाय द वे, हाऊज माय टी शर्ट आणि कलर कसं वाटतं टी शर्टचं प्लीज कमेंट करून सांग. कमेंट आली, दादा तू रोज एकच टी शर्ट घालतो. अरे बघ ना, म्हणजे मी ह्या नवीन टी शर्ट घेतल्यानंतर रोज कसं घालतो. रचनाला मी ड्रॉप केलं आहे. नाहीसा होती. आई पण चालली. आईचं काहीतरी फंक्शन आहे सोसायटीमध्ये. आई सोडतो तुला. रचना आईला सांग सोडतो मी. आई सोडते तुम्हाला सोडतो. 2C थोडी नाही, 4C आहे आई. तुम्ही 2C बोललात, बाजूलाच जायचं आहे. सो आता वाजले आहेत 4:45 आणि सॉरी 4:45 आणि आज आहे माझी किटी. सगळ्या मैत्रिणींना परत एकदा भेटते. कालच भेटणं झालेलं आहे. आणि MRI मला जो एक्सपिरियन्स होता वेगळा होता, नवीन होता. सगळ्या गोष्टी फक्त मूवीमध्ये बघायचं, बट कधी असा विचार नाही केला की स्वतःला आपण करावं कधी लागेल. आणि 2 टेस्ट होते. स्टार्टिंगला खूप भीती वाटत होती, समजत नव्हतं आणि त्या मशीनच्या आवाजामुळे ना अजून घाबरायला होत होतं. गाडी एवढी खराब झाली आहे. बट झालं व्यवस्थित. मेन हालायचं वगैरे नसतं, नाहीतर मग परत ते सगळं स्टार्टिंगपासून त्यांना करावं लागतं. सनीने मला खूप स्ट्रिक्टली सांगितलेलं की अजिबात हलू नकोस. आणि द मोमेंट मी आतमध्ये गेले ना, मी स्ट्रेट झोपली ना पाठीवर की माझं दुखणं स्टार्ट होतं. एवढं कंट्रोल केलं ते 15-20 मिनटं. एवढं दुखत होतं ना की कंट्रोलच नव्हतं होत. असं वाटत होतं की हलू, पण हल्ली असती तर मग परत प्रोसेस फर्स्ट मिनटापासून स्टार्ट झालं असतं. म्हणून खूप कंट्रोल केलं. आणि जेव्हा दुसरी टेस्ट झाली, जेव्हा मी माझं फेस
आतमध्ये गेलं तेव्हा तर त्या एकदम स्पीकरजवळ तो आवाजाने मला एवढी भीती वाटत होती. आतमध्ये लिटरली ज्यांना म्हणजे सफोकेशन होऊ ज्यांना सफोकेशनचा इश्यू आहे ना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. बट करायला तर पाहिजेच, त्याशिवाय आपल्याला समजणार कसं. मग मी झोपली, लिटरली मला झोप लागली तेव्हा. बट व्यवस्थित झालंय. चला मग Good evening, Navanshu. गुड इव्हनिंग. मैत्रिणी माझ्या इथे पोहोचल्यात, लेट झालं म्हणून मी स्नेहाला बोलली इथे. सो स्नेहा आणि प्रज्ञाताई बाहेर आल्या आहेत. उन्नतीला पिक करायचंय, अनन्याला पिक करायचंय आणि बाकीच्या कोण कोण येत आहेत ते समजेलच. सो लेट्स गो. सो फायनली रचनाचे रिपोर्ट्स आले आहेत. मी आहे हॉस्पिटलमध्ये आणि जस्ट आता मला रिपोर्ट्स फॉरवर्ड झालेत. सो रिपोर्ट्स चांगले नाही आहेत कारण बऱ्यापैकी फ्रॉम L4 to S1 हे असतात आपले वर्टिब्रेज असतात. सो लंबारपासून ते स्पायनल जे वर्टिब्रल कॉलम आहे तिथे तिला लेफ्ट साइडेड सायटिका म्हणून आपण असं एक डायग्नोसिस रफली असं बोलू शकतो. सो तसं डिटेक्ट झालं आहे, म्हणजे एक प्रकारचं स्लिप डिस्क म्हणू शकतो. सो ते बऱ्यापैकी आहे, म्हणजे अराउंड 7.3 मिलीमीटर पुश झालं आहे. सो बऱ्यापैकी आहे. दॅट इज कॉम्प्रेसिंग हर नर्व रूट जे पूर्ण लेफ्ट साईडचं जे आहे सेक्रल रूट त्यातलं इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यामुळे तिला रेडिएटिंग पेन आहे पूर्ण. तुम्ही म्हणू शकता हिपपासून ते फूटपर्यंत. आणि त्याच्यामुळे जे आधी वाटलं की मस्क्युलर पेन आहे, बर्सायटिससारखं आहे, तसं नाही आहे. हे थोडंसं जास्त सिव्हिअर म्हणू शकतात. बट आय जस्ट होप की अजून पुढे ते झालं नाही पाहिजे. सो त्याच्यासाठी प्रॉपर तिला बेड रेस्ट, म्हणजे प्रॉपर बेड रेस्ट येणे म्हणजे शी कॅन डू हर नॉर्मल ॲक्टिव्हिटीज, पण जास्त एकदम पण बसून किंवा जास्त हेवी लिफ्टिंग अवॉइड करायचं आहे तिला. नंतर खूप जास्त झोपून पण पोश्चर तो चांगला नाही आहे. बसून पण खूप लाँग स्टँडिंग बसून राहणं पण चांगलं नाही आहे. प्लस मेन एकदम सडन ट्विस्टिंग, सडन जर्की मुवमेंट्स, म्हणजे एकदम खाली वाकणं आणि कुठल्या गोष्टी हेवी गोष्टी उचलणं, हे सगळ्या गोष्टी अवॉइड करायचं. मेन तिचं काय की शी इज बेसिकली रुटीन तिचं असं आहे की बऱ्यापैकी वर खाली करायला लागतं तिला. म्हणजे आय नो शी कॅन ट्राय टू अवॉइड, म्हणजे एवढं सगळं तिला रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायचं असतं ना. सो इट्स नॉट तिला थांबवणं मला तेवढं सोपं नाही जेवढं असं वाटतं. बट ॲक्टिवली इन्वॉल्ड असते सगळ्या गोष्टींमध्ये. पण इथे आई पण असते मदतीला. आई इनफॅक्ट पुढे नेहमी तिला सांगत असते की आराम कर, जास्त दगदग नको करू, मी मदत करते, काय असेल तर मला सांग. पण नाही, सगळं काम तिलाच करायचं आहे. पण आईचा बऱ्यापैकी हात असतोच, म्हणजे दिसत नसेल कॅमेरामध्ये पण पूजामध्ये किंवा सगळं काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यात असतं. बट एनिवेज, सो आता महत्त्वाचं आहे की वाजलेत आता 5. मला तिला फोनवर नाही सांगायचं आहे, कारण फोनवर सांगितल्यावरती जास्त पॅनिक होईल आणि जास्तच ती स्ट्रेस घेईल. सो जास्त मला तिला एकदम ह्याच्यात नाही टाकायचं आहे, असं ट्रॉमामध्ये किंवा एकदम डिप्रेस होईल. सो इट इज ट्रीटेबल, म्हणजे मोर ऑफ फिजिओथेरपी इज वॉट इट इज नीडेड. फिजिओथेरपी, पेन मेडिकेशन्स आणि बऱ्यापैकी काही एक्सरसाइजेस आहेत. आणि मेन म्हणजे लाईफस्टाईल जी जास्त स्ट्रेसफुल आणि जास्त बॉडीवर फिजिकली जास्त अफेक्ट नाही होईल अशा गोष्टी आपल्याला करायला लागणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच वेटचं पण आहे फॅक्टर. पण वेटचं ह्या ह्याच्यात आपण नाही बोलू शकत, पण तेच हेल्दी लाईफस्टाईल आणि हे आम्हाला अजून फोकस करायला लागेल. सो लेट्स सी तो पार्ट कसा आम्ही करतो. पण आता हे तिला सांगणं इट्स नॉट इझी, कारण एकतर ती एकदमच विचार करेल खूप जास्त, किंवा एक असेल की तिला ह्या गोष्टी नीट समजणार नाही. सो लेट्स सी हाऊ इट गोज. बट आय एम जस्ट
क्रॉसिंग माय फिंगर्स अँड होपिंग की सगळं काही लवकरात लवकर ती बरी हो. हे कसं एकदा 35 एज लागतं, सो बॉडीमध्ये बऱ्यापैकी चेंजेस होतात. हार्मोनल चेंजेस बोला, पेरीमेनोपॉझल पिरियड असतो, प्लस बॉडीमध्ये एज रिलेटेड चेंजेस व्हायला लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर महत्त्वाचं म्हणजे आपलं लाईफस्टाईल, आपण जसं राहतो आहे, जसं आपण आजूबाजूला आपलं फिजिकली आपण बॉडीवर किती ताण देतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आणि मग अकॉर्डिंगली पुढची वाटचाल आपल्याला ठरवायला लागणार. सो महत्त्वाचं म्हणजे की ते S1 रूट जे नर्व आहे तिथपर्यंत ते स्लिप डिस्क जे आहे ते कॉम्प्रेस्ड होऊन त्या ह्याच्यावर तेवढं प्रेशर म्हणजे माइल्ड आहे. सो जर सिव्हिअर असेल, जर त्याच्यात मोटर इन्व्हॉल्वमेंट झालं, वीकनेस आहे, मोटर वीकनेस आहे, किंवा तुम्ही बोलू शकता चालायला त्रास होतो आहे, वीकनेस आहे, पॉवर कमी झालं आहे मसल्स आणि जॉईंटचं, किंवा टिंगलिंग सेन्सेशन्स जास्त आहेत, मुंग्या जास्त येतात आहे, किंवा तुम्ही बोलू शकतात बॉवेल अँड ब्लॅडर इनकॉन्टिनन्स, हा सगळ्यात नंतरचा स्टेज आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या जर इन्व्हॉल्व झाल्या म्हणजे खूप सिव्हिअर आहे स्लिप डिस्क, आणि ज्याला आपण सायटिका म्हणतो. सो हे इनिशियल साईन्स आहेत, तर आत्ताच काम केलं पाहिजे, आत्ताच त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. आणि जर एक पॉईंट त्यातलं राहिलं की जर मेडिसिन्स देऊन पण जर नाहीच ठीक झालं तर सर्जिकल ऑप्शन पण आहे. सो जे नर्व रूट हे झालं आहे, कॉम्प्रेस झालं आहे, आणि जो पोर्शन आहे सेगमेंट ज्याच्यामुळे प्रेशर येतो आहे नर्व रूटवर, तो डिकॉम्प्रेस करायला लागेल. म्हणजेच इन शॉर्ट नर्व रूट डिकॉम्प्रेशन सर्जरी एंडोस्कोपिकली करायला लागेल. सो फिंगर्स क्रॉस, होपफुली तिथपर्यंत नको जायला. मनात खूप भीती आहे आणि बट स्ट्रॉंग राहायला लागणार. आणि येस, आयुष्यात अशा गोष्टी होतच राहतात, पण आपण कसं त्याला टॅकल करतो आहे, कसं फेस करतो आहे, आणि कसं एकत्र होऊन ह्या गोष्टी आपण सांभाळतो, त्या महत्त्वाचं आहे. आणि एकमेकांना सपोर्ट देणं, दॅट इज इम्पॉर्टंट. सो लेट्स सी. आता रिपोर्ट्स मी आमचे जे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत त्यांना फॉरवर्ड केले. सो लेट्स सी वॉट डज ही ॲडवाईज. जर खूप सिव्हिअर असेल तर मग ॲडमिट होऊन इंजेक्शन्स घ्यायला लागेल, आणि जर माइल्ड आहे, इफ शी इज एबल टू टॉलरेट, बेअर इट, मग आपण मेडिसिन्सनीच बऱ्यापैकी मॅनेज करू शकतो. सो लेट्स सी, तुम्हाला अपडेट देत राहू. सो येस, आता थोड्याच वेळात मी निघतो आहे आणि घरी जाऊन सगळं काही सांगेल. काय नाही, काय लॉजिक? 9096 टोटल 24 आहे. आय नो, इट्स अगेन बिकम 6. सो फायनली आम्ही सगळे भेटलेलो आहोत आणि आम्ही आज नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत, माय बागान, जे की आहे बालाजी सिम्फनीच्या इथे पनवेलमध्येच आहे. चला बागेत चला सगळ्यांनी, मुलींनो इकडे तिकडे हात लावू नये. ए किती क्यूट आहेत बघ ना हे. भाई लहान मुलांना आणायलाच नको इकडे. खूप जास्त खूप आत पण आहे का? एवढंच आहे. मस्त आहे ना? खूप छान आहे. ए इधर देख ना, क्या लिखा है? रुचि स्नेक प्लांट लिखा है. मैं बोलने वाली थी, देख संकेत प्लांट लिखा है. ए छान आहे, केलं छान आहे. जे काही आहे ते. ए तुम्हाला कशाला पाहिजे ते? झाडांवर लावायला आहे. ए ते किती क्यूट आहेत बघ, लटकलेले सगळे ॲनिमल्स. चुभणे का रिस्क ना त्याच्यावरती ठेवायला मला दुपारी जाऊन
अरे आम्ही तर आता पनवेल लंच होमला जेवण आलो. फाल्गुनी काय खाणार आहे काय माहिती, मी तर कॉफी पिणार आहे फक्त. हो खूप मोठं आहे, मस्त आहे रे, नाईस. हे पावसात सगळं एकदम मस्त ऑक्सिजन. बसत का नाही आहेत? पॅन्ट्रीला जाऊ शकतो, माझं तर फेवरेट आहे ते. ही फाल्गुनी जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा गाड्या पाहिजे आपल्याला, एकदम असं छान जागेवर. ए तू फर्स्ट टाइम आहे की रुची रहती इधर ही आहे? सोडायला लागेल. तुला काय वाटतं? तुला खुद बोल. मला प्रज्ञाता आणि प्राजक्तामध्ये लागलं तर फाल्गुनीला बघ तू आता होईल नाही तर मग रुची. विचारच करू नव्हते आणि असं लागलं कोल्ड कॉफी आलेली आहे. कॉस्ट रिझनेबल आहेत ना? कॉस्ट रिझनेबल आहे. पिझ्झाचीच जास्त असेल मला वाटतं, ह्याची नाही माहिती. मागे ए तुमची मस्त कॉफी आली आहे बघ, छानवाली, मला आवडतं त्याच्यात. छान झाली. मग आम्हाला कधी पाठवणार? पोर्टर सिस्टम आहे आपल्याकडे? नाही प्लीज, मला नाही, मला श्रावण संपल्यावर आळणी भात पाहिजे आपल्याला. घरी बोलो ना, घरी बोलो आळणी भात खायला. जेवण झालेलं मला चालेल, मला चालेल, तेवढंच मी तेवढंच ठेवणार मेनू. आळणी भात ए हिला दे. कशी झाली किटी? कशी झाली? खूप साऱ्या गप्पा मारल्यात, खूप लोकांना मिस केलंय, खूप सारे आयडियाज आलेले आहेत. बघू त्या कधी एक्झिक्यूट होत आहेत. पुढाकार घेतलाय प्राजक्ता देशमुख यांनी. चलो मस्त झालेलं आहे. चल रुचि, सब छोड़ने आते, चल तुझे बहुत दूर रहती है रे तू, बहुत दूर रहती है तू. चलो तर वाजले आहेत 6 आणि रचना बाहेर गेली आहे. रचनाची आहे किटी पार्टी, सो ती झाल्यावरती येणार आहे आणि मग तिला मी सांगणार आहे. तिला ऑलरेडी थोडीशी आयडिया दिली आहे की जास्त काय मेजर नाही आहे, बट आल्यावर मग थोडंसं डिटेलमध्ये बोलेल. सो वॉक करता करता आलो आहे मी दादा वहिनीला भेटायला. खूप दिवसानंतर भेटतोय, महिन्यानंतर. बऱ्याच जणांनी सांगितलंय रूम सोडली का असं विचारतात. हो तर त्या तुमच्या व्हिडिओमध्ये आमचं लय रूम सोडल्याचा विषय. रचना पण नाही आली, रचना तर येईल. पब्लिश झालं. बऱ्याच दिवसांनी आलास तू. हो यायचं रे बाबा. मग आम्ही तर किती आठवण काढतो नेहमी. मला पण खूप आठवण असं मिसिंग वाटतं, बाजूला कोण नाही, अरे आत्ता घरातले मेंबरच नाही असं तुला वाटतं. आत्ता जो माझा गेला ना ऑफिसचा स्टाफ आला होता जस्ट एवढी सर, ते चांगलं होतं त्यांचं, तिथे चांगलं वाटत होतं. ते म्हटलं ते रूम पण चांगलं होतं ती, आणि बाजूवाले आमचे खास माझे ते चांगलं वाटत होतं. ते तिथल्यापेक्षा ते चांगलं दिसलं. त्या दिवशी तिला प्रॉमिस केलेलं काकीकडे जायचं, तू का नाही नेलं असली. काकी फोन नाही उचलत. पेशंट आलेत आमचे. हे घ्या वडापाव खा. हे काय तुम्ही केलं का? हा कार्यक्रम तुम्ही केलाय? सो वहिनी खास बनवली. किटी होती ना माझी. पेशंटला काय माहिती का नाही आमची. भारी आहे हे. आवडा आपले गो
मी आता जिथे गेलेली ना तुम्हाला नेलं पाहिजे, आपण दोघं जाऊन येतो. झाडच झाड बागांमध्ये, झाडच झाड. ओ पेशंट बरं आहेत का? कट्टी आहे नावे. कट्टी कशा? हा अंगठ्याला लागले काहीतरी. रचना म्हणतो बरं वाटतंय का? रचना म्हणते मी ठणठणीत आहे. म्हणलं तू बाहेरून ठणठणीत असेल पण आतून तू ठणठणीत नाहीयेस. गप, मला स्ट्रेस नको देऊ, जरा थांब जरा. मी तेच बोललो, रचनाला एकदम समजेल हे तो दाखव मला. किंवा काहीच समजणार नाही किंवा एकदमच लाईटली घेईल असं. म्हणजे समजलं तर खूपच टेन्शन घेईल किंवा काहीच नाही तुला समजलं. काय झालं? अरे तू स्टेप बाय स्टेप सांग. तुम्हाला माहितीये मी सांगितलं त्यांना. येईल बाबा, माझी ताकद आहे. सॉरी. अरे थांब 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 थांब. चला खूप साऱ्या गप्पा मारल्या. हे रचना. चलो भेटू लवकरच. बरं वाटलं भेटून. गप्पा. वाटत असेल ना तुम्हाला. राम, राम. तुमच्या खायच्या प्यायच्या टाइमात या बाबा. कोणत्या टायमात? खायच्या प्यायच्या असं 7 आमचं नंतर. आमचं 7च्या आहे. मग त्याच्या आधीच या हो. त्याच्या आधी आमचा नवरा येतच नाही. हे बघ. आता म्हणजे टाइम चेंज झालेत ना. तिला काहीच आयडिया नाही आहे जास्त, सो थोडंसं एक्सप्लेन करेल. आणि आणि आई मला सरप्राईज नव्हती. हे? चॉकलेट